1 जानेवारी 2026 पूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. शासन घोषित किमान आधारभूत किंमत ही विहित कालावधीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारित दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबतचा 29 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. या संदर्भामध्ये आपण काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शासन निर्णय असा आहे की सन 2024 आणि 25 मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला व राष्ट्रीय बीज निगम यांच्यामार्फत बीजोत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन घोषित किमान आधारभूत किंमत यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी 1876.02 लाख निधी सन 2025-26 या चालू वर्षाच्या लेखाशीर्ष अंतर्गत उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीमधून वितरित करण्यात येत आहे. तर सदर योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये राज्यात राबवण्यासाठी होणारा खर्च पुढील लेखाशीर्षाखालील खर्ची टाकण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर मागणी क्रमांक डी, पीक संवर्धन बी बियाणे किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आधारभूत दर यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत 100% राज्य कार्यक्रम आहे. अर्थसहाय्य. त्याच्यानंतर सदर योजना राबवताना खालील अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सदर निधी PLA बँक खात्यामध्ये ठेवला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या प्रीतीय होणारा जो खर्च आहे हा सन 2025-26 आर्थिक वर्षाकरता मंजूर केलेल्या अनुदानातूनच भागवण्यात येऊन उपरोक्त लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती दर आणि शासन घोषित किमान आधारभूत किंमत फरकाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा करण्यात यावा. वितरित निधीच्या खर्चाचे उपयुक्तता प्रमाणपत्र सादर करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे.